राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या रामाच्या संदर्भातील वक्तव्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होईल अशी शक्यता आता वर्तवली जाते आहे। सध्या भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे आणि त्यामध्येच रामाचा मुद्दा सर्वात मोठा आहे। त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांनी रामाच्या संदर्भात असं विधान करून भाजपला आयतं कोलीत दिल्याचं बोललं जात आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या रामाच्या संदर्भातील वक्तव्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये आता भाजपला फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। सूरज, शुभम, पाहायला गेलं तर येत्या 25 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठे जोरदार तयारी केलेली आहे। येणारी लोकसभा निवडणूक असेल किंवा राम मंदिर असेल आहे, भाजपचे काही नेते करत आहेत की येत्या 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी लावे अशी मागण्या जे काही भाजप मंत्री करत आहेत, नेते करत आहेत। आणि मुख्य म्हणजे आता येणारी लोकसभा निवडणूक असेल त्यामध्ये प्रभू श्रीराम हा मुख्य अजेंडा असणार आहे भाजपचा। पण त्याच दरम्यान कुठेतरी जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेलं वक्तव्य आता हे खूपच गंभीर वक्तव्य आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजप आक्रमक झालेले आहे। याचा मुख्य आता परिणाम असा होणार की जे काही हिंदू वोट बँक आहे ती महाविकास आघाडीतील नेते आणि नेत्यावरती अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।